एक बार एक राजा होता आणि दोन मुलगा होते आणि दोन आई होती. एक बार तर काय झालं, एक बार एक मुलग्याचं नाव होतं ध्रुव आणि दुसऱ्या मुलग्याचं नाव होतं दक्षिण. मग दक्षिणची मम्मा होती. दक्षिणची मम्मा होऊन ध्रुव ताऱ्याची मम्मा एक्सपायर झालेली होती. एक्सपायर होऊन तो खूप रडायला लागला की माझी मम्मा कशाला नाहीये. हे दक्षिणची मम्मा आहे ती माझीच तर नाहीये. आता माझी मम्मा कुठे आहे. तर त्याच्या मम्मा तर जेव्हा ध्रुव झोपला तेव्हा त्याच्या मम्मीने सप्ताहाती बोलला तू असं कर ज्याच्याने तुला कोणीच तुझ्या जागावर ढकलू नाही शकत. तर एक बार हे दक्षिण राजाच्या मांडीवर बसला. राजाच्या मांडीवर बसून तो पहिलेच बसला होता राजाच्या मांडीवर. तर ध्रुव तिकडे त्याने बघितलं तर तो पण त्याच्या दुसऱ्या साईडने बसला राजाच्या मांडीवर. मग काय झालं, जे दक्षिणची मम्मा होती तिने काय केलं, तिने ध्रुवाला ढकलून दिलं. ढकलून ध्रुव त्याच्या रूममध्ये आला. तो खूप रडायला लागला की माझी बाबा कशाला नाही, मला पाहिजे माझी बाबा पाहिजे, मला माझी बाबा पाहिजे. आणि तो खूप रडायला लागला आणि मग रडून झोपला. मग तो एक पेडोच्या एक ट्रीच्या छावमध्ये बसला आणि प्रार्थना करायला लागला. खूप संकट आले त्याच्यामध्ये, तुफान बारिश खूप सारा. पण त्यांनी हात नाही मारली आणि त्यांनी आखे नाही खोलले. तर त्याने आखे खोलून याच्याने देव खूपच प्रसन्न झाला. देव प्रसन्न होऊन तो बोलला ध्रुव हे डोळे उघड. तर त्याने ध्रुवने डोळे उघडले तर बघितलं की बोरे आहे त्याच्यावर. तर ध्रुवने जे पण त्याच्याशी घटना झाली होती ते सांगितलं. मग ती जे घटना झाली होती त्याने बोललं की माझी आई नाहीये, मला एक अशी जागा दे ते मला कोणीच ढकलू नाही शकत. तर देवाने त्याला स्पेसमध्ये पाठवलं. तो मग त्याला माहितीच नव्हतं की तो एक ध्रुव तारा बनणार आहे. तर 2 मिनिट झाले. 2 मिनिट होऊन तो ध्रुव तारा बनला. आणि या स्टोरीने ही शिकवते